एका लेखाचं वाचन मी आता करतोय. शेतकऱ्याच्या घरातली सांस्कृतिक श्रीमंती. चुरमा, तुकडे आणि टिंबटिंब. लेखक अर्जुन वेलजाळी, नाशिक. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर. शेतकऱ्याच्या घरातली सांस्कृतिक श्रीमंती. चुरमा, तुकडे आणि टिंबटिंब. श्रोते हो, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. जगातल्या सगळ्या जनतेला अन्न पुरवण्याचं पुण्यशील कर्म शेतकरी करतो, म्हणून त्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. काळ्या आईशी मातीशी इमान राखून तिच्याशी प्रामाणिक राहून तो वर्षभर राबतो. शेतकरी छोटा असो किंवा मोठा, त्याच्या मनात काळी आई, शेती मातीबद्दल नेहमीच प्रामाणिक आदरभाव असतो. शेती करण्याचं एक तत्त्व तो नेहमीच पाळतो, ते म्हणजे शेतीमध्ये धान्य पेरण्यासाठी ज्या निगुतीनं तो बियाणांची जपणूक करून त्याच निगुतीनं बियाणं म्हणून तयार केलेला प्रत्येक दाणा माती आड करून त्याला रुजायला पोषक वातावरण निर्माण करून देणं याची तो काळजी घेतो. बी म्हणून शेतात पेरलेला एकही दाणा मातीबाहेर राहून तो रुजण्या वाचून वंचित राहणार नाही असं तो पाहतो. ही शेतकऱ्याची शेती करण्यातली कृतिशील सांस्कृतिक श्रीमंती आहे. कोणताही घटक वाया जाऊ न देणं हा आपला शेतकरी धर्म तो इमाने इतबारे पाळतो. शेतात पेरलेला प्रत्येक दाणा रुजून तो पुन्हा कणसांच्या रूपानं धान्य घेऊन विकसित होईपर्यंत विविध टप्प्यावर शेतकरी त्याची अंतर्मशागत करून काळजी घेतो. हे अगदी सहज सुरळीत साध्य होतं असंही नाही. कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी, विविध साथीचे रोग, टोळधाड, रानटी जनावरं यांच्या तडाख्यातून वाचल्यानंतर जे वाचलं ते आपलं, या भावनेतून शेतकरी आपल्या पिवळ्या पांढऱ्या सोन्याला खूप खूप जपतो. शेतकऱ्याच्या या जपणुकीची सुरुवात होते ती सर्वा आणि मातेऱ्यापासून. धान्य असो किंवा चारा, त्याचा विनियोग करताना तो वाया कसं जाणार नाही याचा शेतकरी प्रकर्षानं विचार करतो. त्याला स्वतःला शेतीच्या इतर कामातून वेळ मिळत नसल्यामुळं याची प्रत्यक्ष कृती मात्र त्याची घरधनीण म्हणजेच त्याची पत्नी करते. आपल्या आजूबाजूच्या आयाबायांना मदतीला घेऊन, कधी मजूर लावून ही जपणुकीची सांस्कृतिक श्रीमंती ती जपत असते. तर जपणूक आणि पुनर्वापराच्या इतर बाबींसंबंधी इथं मी माझे विचार मांडतोय. मित्रहो, शेतकऱ्याच्या घरात मुलं बाळं, गडी, मजूर, पै पाहुणे आणि खळ्यातली कुत्री, मांजरं ही पाळीव जनावरंसुद्धा असतात. त्यामुळं त्यांच्यासाठी अन्न बनवलं जातं. शेतकऱ्याच्या घरात घरातल्या माणसांना पुरेल एवढा मर्यादित स्वयंपाक बनवून चालत नाही. ऐनवेळी घरी 2-4 पाहुणे जरी जेवायला वाढले तरी त्यांना पुरेल एवढं जेवण घरात बनवलं जातं, जेणेकरून शेतीच्या कामात अडथळा येऊन ऐनवेळी धावपळ होता कामा नये. मात्र कधीकधी ऐनवेळी खाणारे वाढले नाहीत तर उरलेलं अन्न शेतकरी फेकून कधीच देत नाही. उरलेल्या अन्नाचा पुनर्वापर करून अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे सर्वश्रेष्ठ तत्त्व तो काटेकोरपणे पाळतो. उरलेल्या अन्नाला मूळ अन्नापेक्षा रुचकर बनवून घरातल्या माणसांना तसंच मुलाबाळांना खाऊ घालण्यात शेतकऱ्याची घरधनीण अगदी सुगरण असते. ती आपलं पाककलेतलं संपूर्ण कौशल्य वापरून पुनर्वापरातले पदार्थ बनवते. हे पदार्थ इतके रुचकर बनवले जातात की शेतकऱ्याच्या घरात ताज्या अन्नापेक्षा या पदार्थांनाच अधिक पसंती दिली जाते. शेतकऱ्याच्या घरातल्या उरलेल्या अन्नाच्या पुनर्वापरापासून बनवला जाणारा पहिला पदार्थ म्हणजे तुकडे. याला तिखट घालून केलं तर तिखट किंवा गूळ घालून केली तर गोड पोळी असंही म्हटलं जातं. गव्हाच्या शिळ्या पोळीपासून हे गोड किंवा तिखट तुकडे बनवले जातात. शेतकऱ्याच्या घरात गोड तुकड्यांपेक्षा तिखट तुकड्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं.
उरलेल्या चपातीचे छोटे छोटे तुकडे करून रगडलेली हिरवी मिरची, मोहरी, जिरं, भरपूर लसूण, कोथिंबीर आणि हळद घालून तेलाची फोडणी देऊन हे चपातीचे तुकडे शिजवले जातात. त्यात चवीपुरतं मीठ घालून या तुकड्यांना अधिक चव यावी म्हणून जाडाभरडा शेंगदाण्याचा कूट घालून ओलसर स्वरूपात रटरटीत शिजलेले हे तुकडे अतिशय चवदार आणि रुचकर लागतात. या तुकड्यांवर घरातले बाळगोपाळ आणि मोठी मंडळी यांच्या अक्षरशः उड्या पडतात. आदल्या रात्रीच्या चपात्या वापरून केलेले हे तुकडे म्हणजे नाश्त्यासाठी उत्तम आणि पौष्टिक पर्याय असतो. मग त्यासाठी त्याच्याबरोबर लोणचं, मिरपूड असो किंवा नसो. उरलेल्या अन्नाच्या पुनर्वापरातला शेतकऱ्याच्या घरातला दुसरा पदार्थ म्हणजे भुगा. यालाच काही भागामध्ये चुरमा असंही म्हणतात. ज्वारी, बाजरीची भाकरी किंवा चपातीपासून हा भुगा केला जातो. भाकरीचा चुरमा किंवा चपातीचा चुरमा असे स्वतंत्रपणे किंवा दोन्हींच्या मिश्रण स्वरूपामध्येही हा चुरमा बनवला जातो. उपलब्ध भाकरी किंवा चपातीच्या प्रमाणात कांदा घेऊन तो परतून घेतला जातो. त्यात हिरव्या मिरचीचा खरडा, भरपूर लसूण, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हळद, थोडेसे पूर्ण शेंगदाणे यांची फोडणी देऊन त्यात चवीपुरतं मीठ घालून हा भाकरी किंवा चपातीचा चुरा परतून घेतला जातो. असा हा गरमागरम भुगा किंवा चुरमा चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतो. तुकड्याप्रमाणेच हा भुगा किंवा चुरमा नाश्त्यासाठी पोह्यांना उत्तम पर्याय आहे. हाच भुगा भरपूर प्रमाणात असेल तर तो मुख्य जेवणातही इतर पदार्थांच्या बरोबर खाल्ला जातो. आमच्या घरातली या चुरम्यासंबंधीची एक सांगण्यासारखी खूप छान आणि गमतीशीर आठवण आहे. आमच्या लहानपणी आमची एक आत्या तिच्या पतीच्या नोकरीच्या निमित्तानं मुंबईला राहत होती. ती उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेऊन माहेरी म्हणजे आमच्या गावी यायची. आमचं घर म्हणजे एकत्रित कुटुंब असलेलं मोठं घर. त्यामुळं आत्ताच सांगितल्याप्रमाणे कायमच घरात जास्तीचा स्वयंपाक असायचा आणि घरात वरचेवर बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीचा भुगा, चुरमा बनवला जात असे आणि आम्ही मुलं तो अत्यंत आवडीनं खात असू. आत्याच्या मुलांना मात्र शहरात तो कधी खायला मिळायचा नाही. इथं गावी आमच्याबरोबर हा चुरमा खाताना त्यांना तो खूप खूप आवडायचा. पण त्याला नेमकं काय म्हणतात हे त्यांना माहीत नव्हतं. एक दिवस हा भुगा किंवा चुरमा खाता खाताच आत्याच्या मुलानं विचारलं की या पदार्थाला काय म्हणतात. आता शहरातली मुलं म्हटल्यावर त्यांना हा पदार्थ म्हणजे शिळ्या भाकरीचा चुरा आहे हे कसं सांगावं, म्हणून माझ्या एका चुलत भावानं समयसूचकतेनं चटकन या पदार्थाला शहरी वाटेल असं नाव सुचवून त्याला मनोहर म्हणतात असं सांगितलं. त्या सरशी सगळी मुलं हसायला लागली. आता आत्याच्या मुलाला आम्ही का हसलो हे काही कळलं नाही. पण त्या दिवसापासून आमच्या घरात बाजरी, ज्वारीच्या भाकरी किंवा गव्हाच्या चपातीपासून बनवलेल्या भुग्याला, चुरम्याला मनोहर हे नाव मात्र कायमस्वरूपी पडलं. तुकडे चुरमा या वंशावळीतला अत्यंत निगुतीनं केला जाणारा पुढचा पदार्थ म्हणजे कोरके. तेही ज्वारी किंवा बाजरीच्या उरलेल्या भाकरी अथवा गव्हाच्या चपातीपासून स्वतंत्रपणे किंवा मिश्र स्वरूपात बनवले जातात. तुकडे आणि चुरमा शक्यतो भरपूर चपात्या किंवा भाकरी शिल्लक असल्या तरच बनवला जातो. तर कोरके हा एखादी अर्धी चपाती किंवा भाकरी जरी उरली असेल तरी बनवले जातात. कोरके म्हणजे शिल्लक भाकरी किंवा चपातीचे छोटे छोटे तुकडे करून ते तव्यावर गरम करून बनवलेले कडक तुकडे. मात्र हे कोरके करायला घेतले आणि लगेच तयार करून मोकळे झाले असं होत नाही बरं का. घरातल्या सर्वांची दुपारची जेवणं झाली की घरी थांबून घरातल्या लहान मुलांना सांभाळणाऱ्या ज्येष्ठ आजी, काकू किंवा अजून कोणी ज्येष्ठ स्त्री हे काम करते. चुलीतल्या गरम राखेत एखादं गोरीचं खांड दडपून त्याच्यापासून मिळणाऱ्या मंद उष्णतेवर भाकरीचे तुकडे तव्यावर गरम करायला ठेवले जातात. घरातली ही आजी किंवा काकू मुलांकडे लक्ष देता देता या तव्यावरच्या भाकरीच्या तुकड्यांकडेही वरचेवर लक्ष देते. मधून मधून ती तव्यावरचे तुकडे हलवून देऊन ते करपणार नाहीत याची काळजी घेते.
असे गरम करून कडक झालेले कोरके अत्यंत रुचकर लागतात. घरातली लहान थोर मंडळी हे कोरके येता जाता कडम कडम आवाज करत चवीचवीनं खातात. कधीकधी तर लहान मुलांना घराबाहेर काही कामानिमित्त जायचं असेल आणि कोरके खावे वाटले तर ते अगदी खिशात घालून नेऊनसुद्धा या कोरक्यांचा मिटक्या मारत आस्वाद घेतात. कधीकधी या कोरक्यांना तिखट मीठ लावून ते अधिक स्वादिष्ट बनवले जातात आणि आवडीनं खाल्लेसुद्धा जातात. मित्रहो, चुरमा, भुगा, कोरके हे फक्त भाकरी किंवा पोळीपासून बनवले जातात. अशाच प्रकारे वरण आणि भाजी जर उरली तर ती भाजी विविध धान्याच्या पिठामध्ये एकत्र करून त्याच्यापासून धपाटे किंवा तिखट भाकरी किंवा पुरी बनवली जाते. मात्र कोणत्याही परिस्थितीत उरलेलं अन्न शेतकरी फेकून देत नाही. एक मात्र खरं की अशा प्रकारे पुनर्वापर करून दुसरा पदार्थ बनवण्यासाठी शिल्लक असलेला पदार्थ हा योग्य प्रकारे काळजी घेऊन सुरक्षित जपून ठेवला जातो, जेणेकरून तो खराब होणार नाही, आंबणार नाही आणि त्यापासून काही शारीरिक प्रादुर्भाव होणार नाही. हा अन्नाचा पुनर्वापर फक्त घरातल्या अन्नापुरताच मर्यादित असतो असं नाही, तर अन्नाप्रमाणेच जनावरांच्या पुढं खाण्यासाठी टाकलेल्या पण त्यांनी न खाता शिल्लक चाऱ्याचाही शेतकरी असाच पुनर्वापर करतो. साधारणत अंगणातली दुभती जनावरं आणि शेतीत राबणारे कष्टकरी बैल यांना शेतकरी हिरवा घास, मका, हिरवं गवत आणि इतर तत्सम हिरवा चारा आणि वाळलेला कडबा खाऊ घालतो. मात्र ही जनावरं हा चारा संपूर्णतः न खाता त्यातल्या जाड काड्या वगैरे किंवा कधीकधी हिरवा चारासुद्धा गव्हाणे शिल्लक ठेवतात, जे उष्टा पाडतात. सरमाड, कडबा, वाळलेली मका यांच्या शिल्लक धाटांचा आणि मऊ हिरवा घास किंवा हिरव्या गवताच्या शिल्लक चाऱ्याला उगाळ असं म्हटलं जातं. या दुभत्या गाई किंवा कष्टकरी बैलांची उरलेली डाखळं आणि उगाळ तो अंगणातल्या इतर भाकड जनावरांना खाऊ घालून एक प्रकारे शिल्लक चाऱ्याचा पुनर्वापर करतो. ही भाकड जनावरंसुद्धा असा चारा आवडीनं खातात, कारण त्यांना शक्यतो गव्हाणीमध्ये चारा न टाकता दिवसभर रानात चरायला नेलं जातं. त्यामुळं कधीतरी समोर आलेला हा पुनर्वापरातला चारा ते मोठ्या आवडीनं खातात आणि त्यातून अगदी न खाण्यासारखी पोकळ धाटं उरली तर तीही उकिरड्यात टाकली जातात. त्याचं यथावकाश कुजून सेंद्रिय खत बनतं आणि पिकासाठी ते उपयोगी पडतं. तसंच दळण करून त्यातलं बाजूला काढलेलं बारीक धान्य, डाळी तयार करताना निघालेल्या कण्या, डाळीची फुलपटं, कडधान्य तयार करताना त्यात निघालेलं कुचीर हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यात थोडीफार चांगल्या ज्वारी बाजरीची भर टाकून दुभत्या जनावरांसाठी मेळवण किंवा आंबवण तयार केलं जातं आणि ते त्यांना शिजवून खाऊ घातलं जातं. मग त्यात कधीकधी घरातल्या लहान मुलाबाळांचं उष्ट खरकटं अन्न, शिल्लक वरण, भाजी टाकून ते जनावरांच्या मुखी घातलं जातं. तर असा हा शिल्लक अन्नाचा पुनर्वापराचा मंत्र शहरातल्या स्वतःला आधुनिक आणि सुशिक्षित म्हणवणाऱ्या आणि उठसूट शिल्लक अन्न घंटागाडीत फेकणाऱ्या लोकांनी ग्रामीण भागातल्या या शेतकरी कुटुंबांकडून घेतला पाहिजे. अन्नाचा प्रत्येक कण वापरात आणला पाहिजे. जगाच्या पाठीवर अनेक देशात असे कितीतरी लोक आहेत की जे भूकबळी ठरत आहेत. याचा आपण सर्वांनीच विचार मात्र केला पाहिजे. श्रोते हो, आत्ताच आपण शेतकऱ्याच्या घरातली सांस्कृतिक श्रीमंती, चुरमा, तुकडे आणि टिंब 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 या लेखाचं अभिवाचन ऐकलं. लेखक अर्जुन सदाशिव वेलजाळी, नाशिक. त्यांचा मोबाईल नंबर 9049522240. अभिवाचन दत्ता सरदेशमुख, 8329730186.